मित्रांनो, पहिल्या प्रेमाची अनुभूती आपल्यातील प्रत्येकानेच घेतली आहे। या प्रेमाची आठवण विसरता विसरत नाही। आपण आयुष्यात पुढे जातो, पण या आठवणी आपल्यासोबत कायम असतात। असे फार थोडे नशीबवान असतात ज्यांना हे प्रेम लाभतं। जगात दुर्दैवी लोकांची संख्या जास्त आहे। हे सगळं आठवण्याचं कारण म्हणजे आमचा मित्र राहुल काल मला भेटायला आल्यावर सहज प्रेमाचा विषय निघाला आणि त्याची लव्ह स्टोरी डोळ्यासमोरून गेली। आम्ही 12वीला असतानाची गोष्ट। वर्गामध्ये राहुल माझ्या बाजूला बसायचा। पहिल्या दिवसापासूनच तो माझ्या बाजूला बसत होता आणि चांगला मित्रही झाला होता। एकदम मनमोकळा स्वभावाचा, नेहमी हसरा चेहरा, घरची परिस्थितीही चांगली होती। पहिल्या दिवसापासून तो माझा चांगला मित्र झाला। कॉलेज सुटल्यावर आम्ही खूप धमाल करायचो। आमच्याच वर्गामध्ये एक सुंदर मुलगी होती। लांब सडक पाठीवर रुळणारे केस, गोरीपान काया, पाणीदार डोळ्यांची। तिचे नाव प्रीती। प्रीती आणि राहुल एकाच सोसायटीमध्ये राहायला होते। प्रीतीचे वडील कर्जत पोस्ट ऑफिसमध्ये कामाला होते। राहुलमुळे माझी आणि तिची ओळख झाली। मी, राहुल, प्रीती आणि तिच्या 2 मैत्रिणी असा आमचा चांगला ग्रुप तयार झाला होता। इतर कोणालाही आम्ही ग्रुपमध्ये घेतलंच नाही। लेक्चर सुरू व्हायच्या आधी आणि सुटल्यानंतर आम्ही क्लासच्या बाहेरच्या कट्ट्यावर गप्पा मारत बसायचो। एक गोष्ट आमच्या नजरेतून सुटत नव्हती, ती म्हणजे राहुलचे प्रीतीकडे पाहणे आणि तिने त्याला प्रतिसाद देणे। त्यावेळेचे प्रेम आत्तासारखे फास्ट फॉरवर्ड नव्हते। त्यावेळेला नजरेवरच सगळी भिस्त असायची। मेसेजेस पोहोचवायला एक मैत्रीण, नाहीतर लायब्ररीची पुस्तकं। जरी मोबाईलची सुरुवात झाली असली तरी तो मोठ्या शहरांपर्यंतच सीमित होता। फ्रेंडशिप डे, व्हॅलेंटाईन डे वगैरे या गोष्टी अजून उघडपणे साजऱ्या होत नव्हत्या। त्यामुळे एखाद्या मुलीबरोबर मैत्री करायची असेल तर डेअरिंग करण्याशिवाय पर्याय नसायचा। अन्यथा मुलगी डेअरिंग करून रक्षाबंधनला राखी बांधायची। अशाच परिस्थितीत राहुल आणि प्रीती यांच्या प्रेमाच्या चॅप्टरला सुरुवात झाली। गप्पा मारताना हळूच एकमेकांकडे बघून हसणे, दोघांच्या खानाखुणा होणे, गप्पा मारताना दोघांचे एका विषयावर एकमत होणे आणि उत्स्फूर्तपणे टाळी देणे। टाळी दिल्यावर प्रीतीने हळूच लाजून मान खाली घालणे। क्लासमध्ये आल्यावर पहिलं एकमेकांना शोधणे, नेहमीच्या जागेवर दिसले नाही तर चेहऱ्यावर चिलबिल होणे। कधी राहुल उशिरा आला की प्रीतीचे क्लासच्या दरवाजाकडे लक्ष असायचे आणि राहुलने आत प्रवेश केला की दोघांची नजरानजर होणे। मग राहुल आत येऊन जागेवर बसेपर्यंत ती त्याच्याकडेच पाहत राहायची। एकदा राहुल बसला की मग तो प्रीतीकडे पाहायचा। मग ती खुणेनेच विचारायची, का रे, कुठे होता? तो मग मान हलवून सांगायचा, असंच। मग क्लास चालू असताना एकमेकांचे लक्ष नसताना एकमेकांकडे बघणे आणि चुकून माकून नजरानजर झाल्यावर माना खाली घालून हसणे। हे लगेच आम्हाला समजून येऊ लागले होते। आम्हा सगळ्यांना त्यांची जोडी आवडत होती, पण जोपर्यंत त्यांच्या मनातले समजत नव्हते तोपर्यंत आम्हाला काही करता येत नव्हते। तरीही आम्ही त्यांना स्पेस देण्यास कधीच सुरुवात केली होती। एकत्र बसलो असताना आम्ही खास करून दोघांना एकमेकांच्या बाजूला बसायला जागा द्यायचो। तर तिचे लाजणे बघून राहुलची गाडी एकदम जाम खुश व्हायची। कॉलेज सुटल्यावर आम्ही सगळेजण प्रीतीच्या घराच्या कॉर्नरपर्यंत चालत जायचो। रस्त्याने ग्रुपमधील इतर सर्व पुढे चालायचो आणि हे दोघे मागे, जेणेकरून दोघांना एकांत मिळावा। पण एवढे पण पुढे नाही चालायचो की जेणेकरून इतर लोकांना संशय येईल। चालताना एकमेकांकडे बघणे, गप्पा मारताना ओठांपेक्षा डोळ्यांनीच जास्त बोलणे, हे सारे आम्हाला समजू लागले होते। त्यांना वाटायचे आम्हाला कोणी बघितलेच नाही आणि आम्हीही त्यांना तसे जाणून दिले नाही। दोघांचे प्रेम आता खऱ्या अर्थाने फुलू लागले होते, पण अजूनही एकमेकांना त्यांची जाणीव होऊन दिली नव्हती। एक दिवशी संध्याकाळी मी राहुलला भेटायला त्याच्या घरी गेलो। त्यावेळेस तो खूप अस्वस्थ वाटत होता। राहुलने खाली बसतोय नाही तोपर्यंत मला सांगितले
की आज मला करमत नाही रे. मला सारखी प्रीतीची आठवण येते. रात्री पण तिची खूप आठवण येते. मग तिने मला दिलेलं पुस्तक घेऊन झोपतो. तेव्हा कुठे झोप येते. काय होतंय तेच मला समजत नाही. ही गोष्ट तिच्याबरोबर पण घडत असेल का? मी म्हटले, मित्रा, तुला प्रेम झालंय. तिच्या मनात काय आहे हे आपण उद्या विचारूया. आता तू आराम कर. दुसऱ्या दिवशी तो लवकरच आला, पण त्याला तिला विचारायची डेअरिंग नाही झाली. मी म्हटलं, राहू दे, जसे चालले तसे चालू दे. त्यानंतर बरेच दिवस गेले, तरी दोघांनी एकमेकांना प्रेमाची कबुली दिली नाही. सर्व नेहमीसारखेच चालले होते, पण बेचैनी वाढत होती. शेवटी राहुलने डेअरिंग करायची ठरवली आणि मागणी घालायची ठरवली. खूप विचारांती असे ठरले की तिला एक चिठ्ठी लिहायची. लेक्चर सुटले की तिच्या हातात द्यायची आणि निघून जायचं. तिला विचार करायला वेळ द्यायचा आणि दुसऱ्या दिवशी भेटायचं. खूप विचार केल्यानंतर राहुलने प्रीतीसाठी प्रेमपत्र तयार केले. 2 दिवस ते घेऊन तसाच फिरत होता. डेअरिंगच होत नव्हती. पुढच्या दिवशी तो कॉलेजला लवकर आला. घामाघूम झालेला होता. चेहऱ्यावर तणाव जाणवत होता. मला वाटलं प्रीतीला विचारायचं आहे म्हणून हा टेन्शनमध्ये आहे. मी विचारलं, काय झालं? तर म्हणाला, आज ती शाळेत आलीच नाही रे. दिवस बेकार गेला. तिच्या घरासमोर जाऊन आलो, दिसली, पण तिने बघूनही न बघितल्यासारखं केलं रे आणि न हसताच निघून गेली. असं कधीच झालं नव्हतं. काय झाले तिला? तिला समजलं असेल का मी तिला प्रपोज करणार आहे ते? म्हणून रागवली आहे का? मी म्हटलं, शांत हो राहुल, ती उद्या कॉलेजला आल्यावर समजेलच. दुसऱ्या दिवशी आम्ही तिची कॉलेजच्या गेटबाहेरच वाट पाहत थांबलो होतो. थोड्या वेळाने ती आली, पण एकच नजर टाकली आणि आत निघून गेली. नेहमीसारखी हाय नाही की तिच्या चेहऱ्यावर हसू नाही. चेहरा खूप लाल झाला होता. डोळे सुजले होते. बहुतेक खूप रडली होती. तशीच न बोलता वर्गात जागेवर जाऊन बसली होती. आम्ही पण जाऊन बसलो. कधी लेक्चर संपतील आणि तिच्याशी बोलतोय असं राहुलला झालं होतं. शेवटचं लेक्चर संपल्यानंतर शेवटी आम्ही तिघेजण वर्गातच होतो. मी राहुलने लिहिलेलं पत्र त्याच्या हातात दिलं आणि वर्गाच्या बाहेर निघून गेलो. राहुलने ते पत्र घेतलं आणि तिच्याजवळ गेला. हातातील पत्र देण्यासाठी तिचा हात पकडला, तर तिच्या हातात अगोदरच एक पत्र होतं. राहुलने त्याचे पत्र तिच्या हातात दिले आणि तिचे पत्र हातात घेतले. राहुलने थरथरतच ते पत्र वाचले आणि आनंदाने उडी मारली. आम्ही समजून गेलो की राहुलला जे हवं होतं तेच झालं. दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं, म्हणून तर एकाच दिवशी प्रपोज करावंसं वाटलं. आम्ही सगळे या दोघांसाठी खुश होतो, पण प्रीतीच्या मनात काहीतरी वेगळंच चाललं होतं. तिने चिठ्ठी वाचली. तिच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. डोळ्यात अश्रू आले. तसाच भरल्या डोळ्यांनी चिठ्ठी दोन्ही हातात घेऊन ती राहुलकडे काही वेळ बघत राहिली आणि जोरजोरात रडायला लागली. आम्हाला काय झाले समजलेच नाही. आम्ही तिच्याजवळ गेलो आणि तिला शांत केलं आणि विचारलं. तिने स्वतःला सावरतच राहुलचा हात हातात घेतला आणि म्हणाली, ही चिठ्ठी तुला 2 दिवसांपूर्वीच लिहिली होती, पण द्यायला हिंमत होत नव्हती. मला पण तू खूप आवडतोस, पण. आणि तिने एक मोठा पॉज घेतला. परत मोठमोठ्याने रडायला लागली. रडतच ती म्हणाली, माझ्या वडिलांची बदली झाली रे. आम्हाला उद्याच कर्जत सोडून बदलीच्या ठिकाणी जायचे. तिच्या एका वाक्याने आम्हाला धक्काच बसला. आता पुढे प्रेमाला सुरुवात झाली होती. आम्ही कोणी काहीच बोललो नाही. पुढे काही चर्चा करण्याचा अर्थच नव्हता. सर्व शांत झाले. तसेच वर्गामधून बाहेर पडलो. नेहमीप्रमाणे चालू लागलो. कोणाला काहीच सुचत नव्हते. मी शेवटी विचारलं, उद्या किती वाजता निघणार आहे? ती म्हणाली, सकाळी 10ला निघणार आहोत. राहुल नेहमीप्रमाणे त्याच्या घरी न जाता माझ्यासोबत माझ्या रूमवर आला. मनात जे काही दाटून आलं होतं ते मोकळं केलं. अगदी मनसोक्त रडला. मी फक्त त्याच्या पाठीवर थोपडत राहिलो. दुसरे काही करू शकणार नव्हतो. त्याच्या जागी मी जरी असतो तरी कदाचित मी काही वेगळे केले नसते. रडण्याचा भर ओसरल्यावर मी त्याला विचारले की तू येणार आहेस का खाली सकाळी? तो नाही म्हणाला.
मला तिला सोडून जाताना बघवणार नाही. अरे पण ती वाट पाहत राहिली तर? मी म्हणालो, नाही बघणार वाट, आणि वाट बघितली तरी ती समजून जाईल. असे म्हणून त्याने प्रीतीने दिलेले पत्र काढले आणि परत परत वाचत रडत राहिला. मी यात त्याला धीर देण्यापलीकडे काहीच करू शकत नव्हतो. तेव्हाच मनात आले, सगळे म्हणतात त्याचप्रमाणे पहिलं प्रेम नेहमी फसतं. असे का म्हणतात त्यावेळी लक्षात आलं. मित्रांनो, स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.